यंदाच्या महाराष्ट्र राज्यातील निवडणुकात लोकसभेत 45 व विधानसभेत 225 जागा मिळाव्या यासाठी महाराष्ट्र राज्यातील भाजप यंत्रणा काँग्रेस फुटावं यासाठी प्रयत्न करत आहे। भाजपच्या प्रयत्नांना यश येईल का? कोण असेल काँग्रेसमधला अजित पवार? असे अनेक प्रश्न महाराष्ट्र राज्यातील राजकारणात सध्या उभा राहिले आहेत। काँग्रेसने जपलेली जोपासलेली मोठी केलेली घराणी आता अस्वस्थ असल्याचं कळतं। 5 राज्यात काँग्रेस हरलं आणि महाराष्ट्र राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नैराश्य आलं। कोण कधी फुटेल आता कसलीही शाश्वता नाही, कारण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं खाली राज्यात दुर्लक्ष होताना दिसतंय। कोण फुटतील याची संशयित यादी भली मोठी आहे। अशोक चव्हाण, विश्वजित कदम, अमित देशमुख यांना फोडण्यासाठी भाजपचे नेते रणनीती तयार करत असल्याचं कळतं आणि या मिशनचं नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करत आहेत। भाजपला काँग्रेसचा एक असा नेता पाहिजे जो आपल्या सोबत 20 ते 25 आमदार घेऊन महायुतीमध्ये येऊ शकेल। त्यासाठी भाजप कुठलीही तडजोड करण्यासाठी तयार आहे। भले मग राज्यात अजून एक उपमुख्यमंत्रीपद तयार करावं लागलं तरी सुद्धा, 4-5 मंत्रिपद मागितली तरी सुद्धा देण्याची तयारी भाजपची आहे। यासाठीच मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा बाकी ठेवल्याचं कळतं। महाविकास आघाडीला लढण्याआधीच टेन्शन देण्याचा भाजपचा संकल्प दिसतोय आणि त्यासाठी उदाहरण दिलं जातंय ते एकनाथ शिंदे व अजित पवार यांचं। ते बघा आमच्या सोबत येऊन कसे खुश आहेत, तुम्ही सुद्धा या, सत्तेचा लाभ घ्या, आपल्या मतदारसंघातील विकास कामं करा, अडलेले नडलेले तुमचे प्रश्न सांगा, आम्ही ते सोडू, असं आमिष दाखवल्याचं माध्यमांमधून ऐकायला मिळतंय। खरं तर कुणी गद्दारी करावी आणि कुणी एकनिष्ठ राहावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असतो, पण जर प्रत्येकाला सत्तेचा मधुचंद्र आवडू लागला तर विश्वास आणि एकनिष्ठतेचा अध्यायच संपून जाईल। विश्वास आणि एकनिष्ठतेचं पुढं कसं? प्रत्येक पक्षामध्ये गट पाडायचे आणि त्यांना निवडणूक आयोग कोर्टात हेलपाटे मारायला लावायचे, जेणेकरून निवडणुका लढवण्यासाठी पुरेशी यंत्रणा उभी करता येऊ नये, पुरेशी तयारी करता येऊ नये आणि वेळच मिळू नये, अशी भाजपची रणनीती दिसते। विरोधकांचा वेळ हा विनाकारण वायपट जावा, कोर्ट कचेरीमध्ये जावा, त्यांनी निवडणूक आयोगाच्या पायऱ्या चढत राहावं, कार्यकर्त्यांवरती त्यांचं दुर्लक्ष व्हावं, खाली मतदारसंघात त्यांचं दुर्लक्ष व्हावं, अशी रणनीती भाजपची दिसते। हे जरी खरं असलं तरी सगळेच गद्दार बनून पुढे कसं येत आहेत हा प्रश्न जनतेला पडलेला आहे। पक्षांनी फांदी बदलावी तसं राजकारणी आपले पक्ष बदलत आहेत। कदाचित भाजपच्या मोहात पडून काँग्रेसमधला एखादा गट, एखादा नेता भाजपसोबत जाईल सुद्धा, काहीही शाश्वती नाही, जाऊ शकतो। भ्रष्टाचाराने बरबटलेले नेते कधीच कुणाच्याच विश्वासास पात्र नसतात, त्यांना हवी असते फक्त सत्ता। भाजपनं काँग्रेस फोडण्याचं राज्यात राबवलेलं मिशन यशस्वी होतं की फेल जातं याची उत्तरे मात्र आपल्याला येणारा काळच देणार आहे। आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। यंदाच्या महाराष्ट्र राज्यातील निवडणुकात लोकसभेत 45 व विधानसभेत 225 जागा मिळाव्या यासाठी महाराष्ट्र राज्यातील भाजप यंत्रणा काँग्रेस फुटावं यासाठी प्रयत्न करत आहे।